पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वर्षा, पाण्याची बाटली घेतलीस? थांब थांब, हे बघ आणली आनंदीने। शाबास। आणि वेफर्स घेतले का ग बाळा? वेफर्स आई जेवणाचा डबा पण भरून घेऊ का? नाही, आपण येताना हॉटेलमधून जेवण येणार ना। हो ना, आपल्याला बाहेर काढलेलं नाहीये, परत येणार आहोत आपण जरा वेळानी। किती सामान घ्यायला लावतेस आई? काय आधीच एवढं झालं आणि घेतले तुझे वेफर्स? बोलते चिंगी कुठे आहे? चिंगी चिंगी आते चिंगे, मी इकडे। हे बघ चिंगी, अगं हे काय घेतलंयस? अगं आतू, मी खेळायला एवढं सगळं घेतलंय। हे बघ, हे बॅडमिंटन आहे, हे बॉल आहे आणि याच्यामध्ये बॅट आहे। मी खालच्या आजीला पण सांगितलंय, ती पण येते, ती पण माझ्यासोबत खूप खेळणार। मी आणि आजी ना बॅडमिंटन खेळणार आहे। भाई, माझ्यासोबत बॅडमिंटन खेळणार आहे तू? माझे गुडघे दुखले, तर तुझ्या पाठीवर कांदे बटाटे करत करत येते मी घरी। अगं घरी परत कसं यायचं ते नंतर बघू, आधी तुम्ही दोघी चला तर। पण कशी बोलते? हा चला चला। बरं आनंदी, दादा यायच्या आधी छान तयार होऊन बस। तुला बघून त्याचा सगळा राग निघून गेला पाहिजे। काय ग, काय बोलताय? नाही काय नाही काय नाही, तू चल चल ग चिंगू। हो चल चिंगे, चल ग आनंदी। अगं माझा हात पकडा ग। चला 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 चला। हो काय, तुम्ही कुठे निघालात? एकांत हवाय ना तुम्हाला? हा मग आनंदी, राघवला जरी मी दिसत नसले ना तरी तुला दिसतेय ना, मग कसला एकांत? हे बघ आनंदी, मला माहितीये की मी इथे असले ना की तू राघवशी नीट बोलू शकत नाही। एकदाचा काय तो घालवून टाक त्याचा राग। येते मी। हो पाणी। थैंक यू। आले तुम्ही? कॉफी। ऍसिडिटी झाली आहे, नको। आई, अहो, आई आणि वर्षाताई चिंगीला घेऊन गार्डन मध्ये गेले। आपण दोघं जाऊत घरात। माझे गुडघे। अगं वर्षा, अगं वर्षा, नाही अगं मला ना चिंगी चिंगी हात पकड। पण आई आई हळू हळू चिंगू थांबले। आजी, आम्ही आलो। ए चिंगुडी, आलीस तू? हे बघ मी पण तयार आहे, चला। अहो ऐकलत का? दार लावून घ्या जरा। चर्चा, मला आता उतरवत नाहीये ग बाई, मी ना इथेच बसते, तुम्ही जा। आई 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 काय बसतेस काय? आई अगं जवळच जायचंय काय तुझे? माझ्याच्याने नाही चालवत, पायाचं काय करू? मी हात धरू का तुमचा? हात लाग धराल, गुडघ्यांचं काय करू? ते झिजले, ते राम राम म्हणतायत। तुम्ही जा, मी बसते इथे तोपर्यंत। वर्षा, आपण एक करूया का? आमच्या घरी बसूया का? हा हे बरोबर आहे वर्षा, आपण यांच्याकडेच बसूया। म्हणजे बगीचा असं समजूया, तिथे खेळायचं इथे। चला चला, मी चालेल तुमच्याकडेच भेंड्या खेळू, चिंगुडी आहे का? दमशेराज खेळू। आजी,
आनंदी, ऍसिडिटीमुळे माझं डोकं जड झालंय. हे गाणं ऐकणं इतकं गरजेचं आहे का? केलं बंद. खूप डोकं दुखतंय. रमाताई नाहीयेत घरात. त्या पण बाहेर गेल्यात आईंसोबत आणि वर्षाताईंसोबत. चिंगीला खेळताना बघायचं होतं त्यांना. आणि त्या असं रोज नसतात घरात, त्या पण जातात बाहेर कधी कधी. मी दाबून देते ना डोकं. द्या इकडे. नकोय, नको. रमाच्या समोर जे काय करायचं, जे काय झालंय ते आता पुरे आहे. त्याचं गिल्ट आता आयुष्यभर राहणार आहे माझ्या मनात. हो पण ऐक, मला तुझी काळजी नकोय आणि मला रमाला अजिबात दुखवायचं नाहीये. कळलं? रमा नाहीये याचा अर्थ आपल्यामध्ये जवळीक निर्माण होईल असं अजिबात नाहीये. घ्या ना, पाणी घ्या. हो हो. छान आहे पाणी. पाणी घरही. हे टेबल पहिल्यापासून इथेच आहे ना? हो हो. पंखा वाढू का? हो वाढवा, गरम होतंय. मार्च सुरू झाला. चहा उकळलाय, मी चहा घेऊन येते. मी येते का? अगं नको ग, इतक्या वर्षांनी आलीस आमच्या घरी, तू बस. मी आलेच पटकन. तुम्हाला माहिती आहे आजोबा, मी आत्तू आणि आजीला ना इथे ना कधीच बघितलं नाही. गप्प बस ग. पण ताई हे खोटं नाहीये. हो नाही, बरोबर आहे. आजी तुला माहितीये, आम्ही ना इथे कॅरम खेळायला बसतो. हो का? आणि त्या दिवशी तर आई पण होती आमच्या सोबत कॅरम खेळायला. आणि आजी तुला माहितीये, आजोबांकडे ना खूप जुनी खेळणी आहेत. हो. हे तर काहीच नाही, आजोबांकडे तर रमा आईची पण जुनी खेळणी आहेत. आणि आम्ही काय करतो, खेळणं आणलं की 2 दिवसात खराब करतो. काय चिंगुडी? आजी काय आजी आजी, अहो घरी पण असाच पसारा पडलेला असतो तिच्या खेळण्यांचा. हो पण तुमचं घर खूपच छान आहे, काहीच बदललं नाहीये. नाही घरात माणसं हवी ना. गेली 7-8 वर्ष तीच माणसं आहे, मग घर कसं बदलणार नाही का? हो. घ्या ना, चहा घ्या. हो हो घ्या, नाहीतर तो गार होईल. गार का नाही दिलंस ना काहीतरी? उकड दे ना आता. अहो असं काय बोलताय तुम्ही? सुलक्षणाताईंना चहा खूप आवडतो कोणत्याही वेळेला. बरोबर आहे ना? हो पाटकर, मला चहा आवडतो. अगदी बरोबर बोललात ना, मला चहाच घ्यायचा असतो. घ्या घ्या. मी पण पिऊ चहा? नाही ग, लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो. मोठी झाली की पी. हो म्हणजे अजून 1 वर्षांनी? हो 1 वर्षाने पी बाई. हा चला. ज्या कारणासाठी घरातून बाहेर पडलोय ते होऊ दे म्हणजे झालं ग वर्षा. कसं आहे ना, दोघं एकमेकांशी बोलू दे, काय असेल ते मिटू दे बाई त्या दोघांमध्ये. घडीत घोड्यावर, घडीत गाढवावर, काही समजत नाही. राघव आहे जरा विक्षिप्त, पण आनंदीने समजून घेतलं पाहिजे ना ग. बायकोचं कर्तव्य असतं घर सांभाळणं, नाही का? बायकोचं कर्तव्य म्हणजे? नाही म्हणजे बाईनीच का नेहमी सांभाळून घ्यायचं? राघवचं नवरा म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? हो. थांब ग तू चिंगबा, इकडे ये. माझ्या शना, माझ्या शना. तू ना आतमध्ये जाऊन खेळ, आतमध्ये खेळ. ओके. जा जा. नाही पाटकर, संसार बाईने सांभाळायचा असतो असं मला म्हणायचं होतं, बाकी काही नाही.
अच्छा, पण नवऱ्यानं काय त्याला हवं तसं वागायचं का? आणि बायकोनी सांभाळून घ्यायचं, हा कसला न्याय सांगा ना? हा? म्हणजे राघवनं आनंदीच्या मनासारखं कधीतरी वागायला हवं नको? मी त्यानं तिला कधीतरी समजून घ्यायला नको का? मी म्हणजे जे रमाच्या बाबतीत झालं ना तेच परत होतंय. रमाच्या बाबतीत पण त्यानं तेच केलं. राघव हट्टी आणि हेकेखोर आहे. अहो तुम्ही थांबा हो. ऐका ऐका पाटकर, पाटकर, मला असं वाटतं की तुमच्या घरात बोलवून तुम्ही आमचा व्यवस्थित अपमान करताय. सुलक्षणाताई, मी नाही माफी मागते तुमची. बोला बोला बोला. मी चुकीचं बोलतोय का? सांगा ना, चुकीचं बोलतोय का? नाही काय आहे, तुम्ही तुमच्या लेकाला शिस्तच लावली नाही म्हणून त्याला असं वाटतं की आपल्या बायकोनं आपल्या तालावर नाचायला हवं. हे जरा हळू वाजवता का तुम्ही? आई आई कानात गेला का आवाज? नाही म्हणजे रमाच्या बाबतीत त्यानं जे केलं ना तेच तो आनंदीच्या बाबतीत करतोय. खोटं आहे का हे? खोटं आहे का सांगा ना मला. तद्दन खोट आहे पाटकर. तुम्हाला अजूनही वाटत नाही का तुम्ही चुकीचं बोलताय? तुम्ही वाटेल ते बोलताय हो पाटकर. अगं यांना सांग हे किती चुकीचं बोलतायत. अगं मला सहन होत नाहीये वर्षा. याच्यापेक्षा मी बाहेर जाईन, माझे गुडघे झिजवीन, पण इथे थांबणार नाही. तू जरा शांत हो ना. ऐका ना, ऐका, तुम्ही लक्ष नका देऊ. तुम्ही जा ना, चिंगी बरोबर खेळा जा. लक्ष देऊ नका म्हणजे? हा? तुला राघवचं वागणं पटतंय का? अहो ते नवरा बायको आहे, त्यांचं ते बघून घेतील ना. अच्छा, म्हणजे राघवनं अडवून दाखवायचं आणि आनंदीने नेहमी हार पत्करायची. काय हरकत आहे? हरकत काय आहे? बायकोने जर माघार घेतली आणि भांडण मिटलं तर हरकत काय आहे? शेवटी भांडण मिटण्याची महत्व आहे की नाही? आहे की नाही? अशी हात पत्करायची. वर्षा, अगं वरची भांडणं सोडायच्या ऐवजी यांचेच वादविवाद सुरू झाली आहेत. तेव्हा चिंगी, आई आणि वर्षा आज अचानक कसं काय ठरलं यांचं बाहेर जायचं? आई सतत गुडघे कुरवाडत बसते. ती आज घरातून बाहेर कशी काय गेली? वर्षा, जिला चिंगीला व्यवस्थित सांभाळता येत नाही, ती सतत गोंधळते. ती या चिंगीला चक्क बाहेर फिरायला घेऊन गेली. काय चाललंय आनंदी? मुद्दाम करतेस तू त्यांना बाहेर पाठवलंस ना, म्हणजे ते सगळे बाहेर गेल्यानंतर आपण बोलू आणि आपल्यातलं भांडण मिटवू. नवरा बायको मधलं साधं सुद्धा भांडण वाटलं तुला एका क्षणात मिटायला? रमाबद्दलचं सत्य तू माझ्यापासून लपवून ठेवलंस आणि हे भांडण इतक्या सहजासहजी मिटेल अशी अपेक्षा तरी कशी केलीस तू? मला रमाताई म्हणाल्या की गप, खबरदार. रमाच्या नावावर काही खपवू नकोस आणि स्वतःच्या चुका लपवू नकोस. आतापर्यंत रमाच्या नावावर जे जे काही खपवलंस त्या गोष्टी मी सहन केल्या, आता नाही. तिच्याशी मी बोलू शकत नाही याचा गैरफायदा घेतेस तू. मला खरंच रमाताई म्हणाल्या की काय आज काय सांगितलं रमाने? की सगळ्यांना बाहेर पाठव, मी स्वतः पण बाहेर जाते आणि मग तुम्ही दोघे जण बोला, मग तुमच्यातलं भांडण मिटेल, राघव मागचं सगळं विसरून जाईल, असं सांगितलं रमाने? हो. काही बोलू नकोस, एक शब्द बोलू नकोस. तू आता खरं बोललंस काय, खोटं बोललंस काय, कुठल्याच गोष्टीवर माझा आता विश्वास राहिलेला नाही. ज्या दिवशी मला कळलं की तू माझ्याशी खोटं बोललेली आहेस ना आनंदी, तेव्हापासून आपलं नातं पूर्णतः बदललेलं आहे. काहीतरी तुटलेलं आहे आणि ते पुन्हा जुळेल असं मला वाटत नाही. मला नाही वाटत की आयुष्यामध्ये मी स्वतः ते कधी जोडू शकेन. मी तुझ्याशी पहिल्यासारखा वागू शकत नाही. आपल्यामध्ये काहीतरी घडलं म्हणजे एकाने सॉरी म्हटलं आणि मग आता ते सहज मिटेल इतकं साधं सुद्धा भांडण नाही आहे. तुझ्याशी लग्न करताना एका गरीब घरातली एक गुणी मुलगी आनंदी जे माझं घर सांभाळेल, मला समजून घेईल असं मला वाटलं होतं, पण नाही. तू या घरात आल्यानंतर फक्त स्वतःचं सांत्वन करून घेत राहिलेस. तू फक्त तुझ्यावर किती अन्याय होतो याची प्रचिती देत राहिलीस आणि त्याचंच मला वाईट वाटत राहिलं आणि म्हणून मी स्वतःचा भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. मी माझ्या रमाला विसरण्याचा प्रयत्न करू लागलो आणि तुझ्याजवळ ओढला गेलो. पण तेव्हा मला कळत नव्हतं की तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस. तुझा संसार, तुझा नवरा आणि तुझं घर, बस. माझं काय? रमाला काय वाटलं असेल? एकदा तरी तुझ्या डोक्यात हा विचार आला? आपली जवळीक पाहताना रमाने काय काय सहन केलं असेल हा विचार तुझ्या मनात आला?
रमा आपल्या आसपास असताना ती आपलं बोलणं ऐकू शकते, आपल्याला बघू शकते, हे मला माहित नसताना मी जे जे काही केलेलं आहे त्या चुका, त्या गोष्टी मला पुन्हा करायच्या नाहीयेत. या सगळ्या वस्तूंमध्ये माझ्यासाठी रमाला अडकवून ठेवलंस, पण तू मला भरकटवत होतीस. हो, तू मला रमापासून अधिक लांब नेत गेलीस. रमा आपल्या आसपास आहे, ती आपलं बोलणं ऐकते, आपल्याला पाहते, ही गोष्ट मला माहित नसताना मी जे जे काही केलं त्या चुका मला पुन्हा करायच्या नाहीयेत. मी तुझ्याशी पुन्हा तुझा नवरा म्हणून वागू शकत नाही. आपल्यातलं हे नातं आधीसारखं होऊ शकत नाही. ती आनंदी जिने माझा संसार छान उभा केला, तिच्याकडे मी आता बघू शकत नाही. कारण जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे बघतो ना, तर माझ्या डोळ्यासमोर तुझ्याबद्दल फक्त चीड येते. तू माझ्याशी रमाबद्दल खोटं बोललीस, ही गोष्ट मला सतत आठवत राहते आणि ते आता कधीच पुसलं जाणार नाहीये. तुला बघायचं मला आता काय वाटतं या क्षणी, हे तुला दाखवतो. इथून पुढे या खोलीमध्ये आपण एकत्र राहू शकत नाही. यापुढे तुझ्यासाठी तुझा राघव ही गोष्ट असणार आहे. हे काय करतोयस तू राघव? आनंदीला बेडरूमच्या बाहेर काढलंस का? असं केलंस? अरे आनंदीमुळे आपण पुन्हा एकमेकांना भेटलोय. मी जिवंत नाहीये, पण जिवंत असण्याचा अनुभव आनंदीमुळे मला मिळालाय. बघ राघव, आनंदीने कदाचित तुला हे सांगितलं सुद्धा नसतं की मी इथे आहे. मी निघून गेले असते, तुमचा संसार सुरळीत झाला असता, पण मी जाण्याचा दोष तू सतत स्वतःला दिला असतास. त्याचा तुला त्रास झाला असता आणि हा त्रास आनंदीला सुद्धा झाला असता. तो होऊ नये म्हणून तिने तुला सांगितलं की मी आहे. मी जर तुला सांगितलंच नसतं ना, तर आपण एकमेकांना पुन्हा भेटलोच नसतो. ज्यामध्ये तिची चूकच नाही त्याचा दोष तू तिला देतोयस राघव. कळतंय का तुला? तिचा दोष नाहीये. तू का असं करतोयस? तिची चूक नसताना तिला दोषी ठरवतोयस तू. हे बघ राघव, तू असं करू नकोस. तिला आतमध्ये घे. ती बिचारी बाहेर उभी आहे. तू स्वतःला त्रास करून घेतोयस आणि तिला सुद्धा त्रास देतोयस. तिला आतमध्ये घे. ती बाहेर उभी आहे. जा राघव, राघव जा आणि आनंदीला घेऊन ये. अरे मी फक्त तुझ्या आसपास आहे रे, पण माझं खरं अस्तित्व आनंदीमुळे. पण तिच्यासाठी तू अख्खं आयुष्य आहेस राघव. आनंदीने तुझ्यासाठी खूप मोठा त्याग केलाय. ज्या माणसाची एक बायको गेलीये, ज्याच्या पदरात एक मुलगी आहे, अशा राघवला तिने स्वीकारलंय, त्याच्याशी लग्न केलंय. राघव, आनंदी आपल्या घरामध्ये आली का तर चिंगीला आईची माया मिळावी म्हणून. ती या घरात आली, घराला घर पण दिलं, पण या घराने तिला काय दिलं राघव? अरे कोणी तिच्याशी लग्न केलं असतं? ती सुंदर आहे, गुणी मुलगी आहे, पण तिने तुझी निवड केली. आणि आज सगळ्यात जास्त तिला तुझी गरज आहे. तिला तिचं म्हणणं मांडायचंय आणि आज मलाही असं वाटतं की तू तिची बाजू घ्यावी. तेव्हा तू असं वागतोस? नाही, माझा राघव असा नव्हता. तू असं नाही वागू शकत राघव. उठ, आनंदीला आतमध्ये घेऊन ये. राघव उठ, तिला आतमध्ये घेऊन ये. तू माझं ऐकणार आहेस की नाही? ठीक आहे,
घेऊन येते तिला.